जागर टाइम्स मध्ये आपलं स्वागत करीत आहे. मित्रो, आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षण या विषयाच्या हालचाली टिपण्याचं काम आपण करतो आहोत. घटना अशी आहे, मनोज जरांगे पाटील या गरीब सामान्य पण प्रचंड ताकदीच्या युवकांना उपोषण सुरू केलं. या उपोषणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज एकत्र येतोय म्हटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उपोषण स्थळी धाव घेऊन त्यांना सांगितलं की मीच नव्हे तर आम्ही सगळे मराठ्यांना आरक्षण देण्यास तयार आहोत. टिकाऊ स्वरूपाचं आणि शाश्वत आरक्षण देतो, फक्त आम्हाला काही वेळ द्या. मनोज जरांगे पाटील म्हणाले, ठीक आहे, तुमच्या मताला मी मान्यता देतो आणि मी थोडे दिवस थांबायला तयार आहे. वेळ 30 दिवसाच्या ऐवजी 40 दिवस घ्या, पण मराठ्यांना शाश्वत स्वरूपाचं टिकाऊ आरक्षण द्या. बघा, याच पद्धतीचं वर्तन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श करून जाहीर केलं की मी मराठ्यांना शाश्वत आणि टिकाऊ स्वरूपाचं आरक्षण देतो. मित्रांनो, एक गंमत आहे. देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणायला लागले की आम्हीही अशा पद्धतीचं आरक्षण देण्यास बांधील आहोत आणि मुख्यमंत्री जे म्हणतात त्याला मी त्याच्याशी पूर्ण सहमत आहे. अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा सांगितलं. आता प्रश्न कुठे राहिला? सगळ्याच मराठ्यांना आता असं वाटायला लागलं की आता आपला प्रश्न सुटला, आता मराठ्यांना आरक्षण मिळणार. दिलेली 40 दिवसाची मुदत संपत आली तरीही राज्य शासनानं मनोज जरांगे पाटलांना काहीही फारसं कळवलं नाही. आणि मग 40 दिवसाची मुदत संपल्यानंतर पुन्हा ज्या वेळेला जरांगे पाटलांनी उपोषणाची दुसरा टप्पा जाहीर केला आणि या टप्प्यात त्यांनी सांगितलं, मी या टप्प्यात अन्न तर घेणार नाही, पाणी सुद्धा वर्ज्य करणार, पाणी सुद्धा घेणार नाही आणि कोणतीही वैद्यकीय मदत सुद्धा घेणार नाही. इतक्या कडक उपोषण करण्याची भूमिका जाहीर केली. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती, आज उपोषणाचा 9वा दिवस आहे. जरांगे पाटलांची तब्येत अत्यंत खालावली. बोलताना तोंडातून शब्द बाहेर पडत नाही, हातामध्ये माईक धरण्याची कुवत नाही, ताकद नाही उरली. अशा वेळेला समाज चलबिचल झाला. समाजातील काही लोक विचार करू लागले, अरे ह्या केंद्रातील सत्तेनं आम्हाला सांगितलं होतं आणि सांगितलंय, दाखवून दिलंय की कलम 347 जाता जाता रद्द करून टाकलं, की जे काँग्रेसला 75 वर्ष जमलं नाही. जीएसटी, वन नेशन वन टॅक्स, संपूर्ण भारतभर लावणारा हा एवढ्या अखंडपाय देशाला एक कर लागू करणारा नियम कायदा त्याने एका रात्रीत आणला. नोटबंदी सारखा 86% नोटा रद्द करण्याचा निर्णय एका रात्रीत घेतला आणि ज्या निर्णयाला 50% मर्यादा आहे आणि जे घेता येत नाही म्हणणाऱ्या 10% आरक्षण EWS ला आरक्षणाचा कायदा केला आणि त्याला सुप्रीम कोर्टाचीही मान्यता घेतली. हे सगळ्या गोष्टी असताना मग मराठा समाज एक प्रश्न विचारतो, मग आम्हाला आरक्षण का मिळत नाही? तुम्ही जर इतके प्रचंड मोठं काम करू शकत असाल तर मग मराठ्यांना आरक्षण देण्यात तुम्हाला काय अडचणी आहेत? आणि इथं थोडासा मराठा समाज काही प्रमाणात म्हणजे असंतुष्ट झाला. शासनाला काही उत्तर देता येणार आणि काही जणांनी काही ठिकाणी, अर्थात जरांगे पाटलांच्या मताप्रमाणे काही
शासन पुरस्कृत असण्याची शक्यता आहे, काही जाळपोळी त्यानंतर तोडफोड, पण जरांगेने सांगितलं आणि शासनाने सांगितलं. पण याचा गैरफायदा घेऊन मी गैरफायदा फायदा या दोन्ही गोष्टी चर्चेला आणतोय की या राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणू लागले की या दंगेखोरांच्यावर मी 307 कलम लावणार, इतकं गंभीर कलम लावणार, म्हणजे टाचेखाली घेऊन येणार, पुन्हा रगडणार. मित्रो, बऱ्याच मराठ्यांची परिस्थिती आता हाताबाहेर गेली. ती 40 वर्ष सहन करतात. एक म्हण आहे, मेलेल्या कोंबडीला आगीची भीती नसते, ती मेलेली आहे. मराठ्यांना सुद्धा भीती घालून घालून ते आता पार हे होऊन गेलेत. किती भीती घालणार आहात? नका करू या पद्धतीचं राज्य. ही भीती घालण्याचं सोडून हे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आम्ही काय केलंय हे सांगितलं पाहिजे. कारकुनकी पद्धतीनं आम्ही या दिलेल्या 40 दिवसात काय केलं ह्याचा लेखाजोखा मांडणं म्हणजे किती मोठा खुळापणा आहे सांगा. कोणताही ठोस कार्यक्रम आमच्या हातून झाला नाही आणि कारकुनकीनं किती कागद तपासली, त्यात किती आम्हाला नोंदी आढळल्या, अशा पद्धतीचं उत्तर देणं हा मराठा समाजाचा अपमान झाल्यासारखं होतं. तुम्ही आरक्षण देण्याचा शब्द दिला, तो शब्द पाळला नाही आणि मग आता काही लोकांनी घेतलेल्या या भूमिकेवरती तुम्हाला अशा पद्धतीनं त्यांच्यावर 307 कलम लावण्याचा अधिकार काय हो? योग्य ती दखल माझ्या मताप्रमाणे मराठा समाज घेईल आणि राज्य करत असताना अशा पद्धतीनं एखाद्या समाजावरती सूड उगवल्यासारखं वागणं हेही तितपत योग्य नाही. झालेल्या सगळ्या घटनांचा तपशील तपासला असता कशा पद्धतीनं वागलं पाहिजे आणि काय शासनाने निर्णय केलाय याविषयी तुम्हाला मार्गदर्शन निश्चित मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद.